कधी येणार तू शाळेत? 7 वाजता? काय शाळेला टाळा वेळ दूध लावून येतो की काय एवढ्या उशिरा? हाँ वो स्टेपलर विपलर का मार्किंग है सब, वो नीचे जाएगा। नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं स्वागत आहे। मंडळी, आजच्या भागामध्ये बहुतेक आज तरी मंडप पूर्ण होतोय। मंडपवाले सकाळी झालेत आणि ते त्यांचं काम सुरू करतायत। तर आज आपण बघूया की किती काम पूर्ण करतायत आणि त्याचसोबत आपले सोसायटीचे वॉचमन्स आहेत त्यांच्या मार्फत आपण आपले बाकडे सेट करून घेतोय। बाकड्यासाठी मोठं काम लागतं आपलं, ते पुढे तुम्हाला सांगतोच। तर तुर्तास तरी आपल्याला बघायचं आहे की आज आपलं काम किती होत आहे। चला। हाँ ते का छपरा तो यायगा ना। मंडळी, तुम्हाला वाटेल की हा एकाच अँगलनी का सगळं दाखवतोय, तर ऑफिसचं काम चालू आहे आणि त्यामुळे मी माझ्या बेडरूममधनंच जिथे कम्प्युटर ठेवला आहे तिकडच्या खिडकीतनंच मध्ये मध्ये येऊन हे शूट करतोय। आत्ता बाहेर आलो आहे, बऱ्यापैकी काम होत आलं आहे। आता ताडपत्रीचं हा एवढासा एक सेक्शन बाकी आहे, तेही होईल आणि मग आतमध्ये कपडा लावायचं काम होईल। हे आपले जे बाकडे आहेत त्यांच्यावरचे प्लाय असतात टेरेसवरती ठेवलेले, तर त्याच्यावरनं उतरवायचं काम चालू आहे। आता पुली लावलेली आहे आम्ही आणि त्याला बांधून रशीने बांधून हळूहळू खाली सरकवतात। आधी मंडळाची पोरं ही सगळं काम करायची, पण आता वेळ आणि ऊर्जा भरपूर खर्च होते याच्यात, त्यामुळे सोसायटीचे वॉचमॅन्स आहेत ते हे काम आम्हाला करून देतात। ऑफकोर्स आम्ही त्याच्या मोबदल्यात त्यांना पैसे देतो, त्याचं एक काम आहे। आता तुम्ही म्हणाले हे टेरेसवरती ठेवायची काय गरज आहे, तर ॲक्च्युली इथे वॉटर लॉगिंग होतं आपल्या एरियामध्ये, सो त्यामुळे खाली नक्की किती पाणी येईल हे सांगता येत नाही, म्हणून खाली ठेवत नाही। तर तुम्ही आपलं जे हे बाकडे आहेत त्यांच्यावरनं प्रत्येक वेळेला आपल्याला ते प्लाय काढून मग ते ठेवावे लागतात। हे बाकडे आम्ही जेव्हापासून बनवले तेव्हापासून आम्हाला मंडपवाल्याकडनं रेंटवरती घ्यायची गरज लागत नाही आणि तुम्ही बघायला आता ते उतरवायचं काम चाललंय। ये कितने जन है? 2 ही जन है, 3 जन है तुम लोग? ऊपर 2 जन है। आणि मुळात हे स्टेजपेक्षाही जास्त बाकडे आहेत, कारण की हे मुळात बनवले होते जमिनीवरती ठेवण्यासाठी, म्हणून ह्याची उंची ही 1 फूट आहे। म्हणजे जेव्हा पाणी भरतं तेव्हा त्याच्यापासून आपण उंच व्हावं यासाठी ही 1 फुटाचा असा हा बाकडा तेव्हाच वेल्ड करून घेतलेला होता, म्हणजे हे त्याचे पायच आहेत। आता आम्ही काय करतो, आता ह्याचे स्टेज बनवतो ह्याच्यातलेच काही बाकडे घेऊन, त्यामुळे ह्याच्यासाठी वेगळे पाईप घेऊन ह्याच्या आतमध्ये टाकतो, तेव्हा ह्याची उंची वाढते अशी। क्या लगता है आज बारिश गिरेगा? नहीं तो इधर काम कर लेते थे खुले में। एक्चुअली क्या अभी डालने जाओगे ना उनके बीच में आएगा, वो टाइम के आसपास बारिश गिरेगा। हे बघाल तुम्ही, तर हे मरीन प्लायवूड्स आहेत आमचे, भरपूर वर्ष झाली यांना घेऊन, तर ते झिजलेत कोपऱ्यातनं। पण जसं म्हटल्याप्रमाणे वॉटर लॉगिंग होते त्यासाठी पाण्यापासून वाचण्यासाठी हेच बरे आहेत। प्लाय हलके नाही आहेत मंडळी, एक एक प्लायचं वजन 30-30 किलो आहे आणि मेन म्हणजे त्यांना पकडता येत नाही नीट। तर
30 ते 33 किलो वजन असतं एका प्लायचं आणि ते एका माणसाला हँडल करणं जरा कठीणच आहे. मंडळाची पोरं हे काम करत राहिले तर त्यांची एनर्जी आणि वेळ तर जाईलच. आता रिकामी कोणी नाही आहेत, प्रत्येकजण कामाधंद्याला आहेत. सो ज्या ज्या वेळेला ते येतात खाली काम करण्यासाठी तर त्यांच्या कामाचा त्यांच्या वेळेचा चांगला सदुपयोग झाला पाहिजे म्हणून महत्त्वाची कामं आपण मंडळाची पोरं मिळून करतोय. आणि हे जे लेबर इंटेन्सिव्ह वर्क आहे त्याला आउटसोर्स करायची आमचा निर्णय आहे. आज आपले मंडपवाले अनिल भाऊ पण एक्स्ट्रा माणसं घेऊन आलेत जेणेकरून हे काम लवकरात लवकर आटपेल. थोडंसंच बाकी आहे पण डिटेलिंगमध्ये भरपूर वेळ जातो. त्यांचं असं म्हणणं आहे की एकदाच करायचं, पुन्हा पुन्हा करायची वेळ आली नाही पाहिजे. ये दोनों को तुम लोग है ना सीधा वो बाकड़ा लगा के अंदर ही रख दो. मंडळी हे आमच्या मंडळाचे लाकडं आहेत डेकोरेशनसाठी आम्ही दरवर्षी वापरतो. ती गणेशोत्सव झाल्यानंतर पुन्हा डेकोरेशन ओपन करून हे लाकडं काढून ठेवतो. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती कपडे दिसतील पॅनलला लावलेले. तर हीच वापरून आता या वर्षीचं पण डेकोरेशन आपण बनवणार आहोत. या गोष्टी पुन्हा पुन्हा विकत घ्यायच्या नसतात. हे त्या बाकड्यांचे पाय आहेत जे मूर्तीच्या स्टेजसाठी आम्ही स्वतःचे कापून घेतलेत पाईप घेऊन. तो अंदर क्यों? अच्छा अंदर सिर्फ 2 रखा है क्या? नहीं इधर ही रख. वो देखना वो सेंटर में ही है ना उसका. नवीन टेपच्या उद्घाटनाची वेळ आली. हे बाकडा हटा पाहिजे. हे असं आपलं मूर्तीचं स्टेज असणार आहे. ये देख कितना है. बाहर गया ना वो और ज़्यादा खींच लिया लगता है हम लोगों ने. कितना बता रहा है? पूरा ताड़पत्री तक मत जा. अभी ये कैसा इधर अटकेगा ना तो उस हिसाब से लो. तर अशा प्रकारे आपण टेप मेजरने स्टेज सेंटरला करून घेतलाय. हाँ वो स्टेपलर विपलर का मार्किंग है सब वो नीचे जाएगा फिर. अच्छा वाला साइड ऊपर रख.
गैप है क्या दोनों में? बीच में नहीं, ऊपर नीचे हो गया? ऊपर नीचे हुआ था। वो तो हम लोग ठोकेंगे ना तभी, पैर ठोकेंगे नीचे तभी बैठेगा वो. जमीन ऊपर नीचे. कधी येणार तू शाळेत ना? 6 वाजता येणार ना. मग 6 वाजता आपण हे सगळं आज स्टार्ट करूया. 7 वाजता काय शाळेला टाळा वेळ तूच लावून येतो की काय एवढ्या उशिरा? 6:30 वाजता येतो स्कूलवरून. अच्छा, म्हणजे घरी येऊन मग खाली 7 वाजता येणार आहे. ठीक आहे ठीक आहे, आपण तेव्हा येऊन काम करूया. मंडळी काय आहे, स्वतः काम केल्याशिवाय अंदाज येत नाही. त्यामुळे थोडा आपण पण घाम गाळून बघूया काय होतंय. तर अशा प्रकारे पूजेचा स्टेज असणार आहे आणि याच्यावरती बाप्पाची मूर्ती ठेवणार आहे. तर मंडळी हा जो बांबू मेजर टेप अडकवली आहे तो आपला कपडा बांधायचा बांबू आहे. म्हणजे मंडपाचा जो कपडा असेल तो या हाईटपर्यंत असणार आहे. तिथपासून आपल्याला स्टेजचं जे माप आहे उंची ती 7 फुटाच्याही वरती जाते. मेरा नाम आणि अशा प्रकारे आम्ही आपल्या बाप्पाची मूर्ती ठेवायचा स्टेज आणि त्यापुढील पूजा सामग्री ठेवायचा स्टेज अरेंज करून ठेवला. आजच्या भागामध्ये एवढंच मंडळी. भेटूया पुढच्या भागामध्ये पुढील कामांसाठी. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळेल. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.